श्रीरामे हरविली नीलकांता तो काय मज साय होई राता रथावरले श्री रघुनाथा मज तत्वता मानले. आता नाही हसायसारखं नातानी काय वळी टाकली लक्षात ठेवा. किती हसायसारखी वळी आहे. विश्वासच उडाला. देवावरला विश्वास उडवतोय भक्तायचा. एक लक्षात ठेवा. संकटात भक्त सापडला देवानं थोडं बी नाही सहकार्य केलं की देवावर अरे त्यानं त्याची बायको हरपिली बायका बायकोचा शोध करतोय. असं तो सुग्रीव स्वतः मनाशी बोलतो बरं का कुणाशी बोलत नाही. स्वतः मनाशी व्हायच्या. चला श्रीराम सत्य सर्वज्ञ श्रीराम ते दोन्ही आलवना तोही माझ्या संरक्षणा मिथ्या प्रतिज्ञा होरी ठेला. लोकांनी सांगितलंय ऋषी मुनींनी सांगितलंय ग्रंथात लिहिलेलं आहे शास्त्रात सांगितलेलं आहे की प्रभू रामचंद्र भक्ताचा असणारा त्या ठिकाणी निवारा करणार आहे. शरपंजर येतो तो असणारा शरणागताला सांभाळणार आहे. ते आज खोटं ठरायचा आकार आहे आणि ठरलं हा असणारा सुग्रीव स्वतःची पश्चाताप करू लागलेला. आईसा सुग्रीव विलपत तवा लक्ष्मण हनुमंता समवेत तेथे आला श्री रघुनाथ कृपावंत कृपा. पडलेला होता एका पहाडीच्या कडीला. त्या ऋषभमुख पर्वताचा विस्तार मोठा असून काय घेणं देणं आपल्याला. आपण समजायचा काय गोष्टी समजायच्यात बरं का. आणि त्या पर्वताच्या पायथ्याला पडला होता. तिथं असं भारतीरायांनी लक्ष्मणाने शोध काढीत प्रभू रामचंद्राने शोध काढीत गेले त्याच्यापाशी. ते आपलं रडतय कुततय अर्ध रडतय अर्ध रडतय कमी जास्त बोलतय मनाला पश्चाताप करते अशा अवस्थेत बघितलाय. स्वमुखे सांगे श्री रघुनाथ आणि पाचारी उद्धार्थ दृष्टी पडताची करीन घात तुझा कार्यार्थ साधिना. राम तुम्हीच बरा बनला की लगेच त्या असणाऱ्या वालीला बोलव आणि त्याला दिसल्या बरोबरच मारतो. असं मनातली मनात विचार चालू होता. आणखीन बोलणं चालू नाही. आणि त्या रामानं मला फसवावा त्या देवानं मला फसवावा असा तो सुग्रीव रडतोय फुंदतोय मोठा दुःख करतोय. आईसे बोलून आपण वाळीसी माझा लाविले रण गाई माझा निघता प्राण साह्य संपूर्ण नव्याचे. अरे प्रभू रामचंद्रानं असं मला सांगितलं. मी गेलो त्याच्याकडे बळ धरलं गेलो आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी पुकारलं त्याला. तोही आला त्यानं मला मारलं त्याला मारलं आणि अशा पद्धतीने इतका त्रासून गेलो तरी रामा मला सहकार्य केलं नाही. संभाजी महाराज पाटील बडे